नमस्कार, मी आकाश जाधव. महावितरणची जी ॲडव्हर्टिजमेंट 30-31 डिसेंबरला आली होती, जाहिरात आल्याच्या नंतर पहिल्यांदा असं झालं की त्याची ॲप्लिकेशन लिंक कधी ओपन होती आहे आणि तब्बल जवळपास एक 2 महिन्याच्या नंतर किंवा 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या नंतर शेवटी त्याची लिंक जी आहे ते ॲप्लिकेशन ओपन झालेली आहे. पण मला असं वाटतं मागे आपण थांबलो नाही. आपण त्याच्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये, मला असं वाटतं डिसेंबरच्या शेवटी 31 डिसेंबरला ॲड आली होती, आपण जानेवारीमध्ये बॅच स्टार्ट केली आणि मधल्या काळामध्ये आपण कंटिन्युअस त्याच्यामध्ये कसलाही खंड पडू दिला नाही. आपली साधारणतः तयारी ज्या विद्यार्थ्यांनी सुरू होती तर ती ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल दोन्ही माध्यमातून कंटिन्युअस त्याच्यावर असं वॉच होता. कारण की मला असं वाटतं की अशी ऑपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा येणार नाही आणि ती ऑपॉर्च्युनिटी एकदा आलेली आहे तर ती विद्यार्थ्यांनी ग्रॅब केली पाहिजे. तर त्याबद्दलच सध्याला ॲप्लिकेशन लिंक आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पहिल्यांदा थोडंसं वेध लागतात की आता परीक्षेची तारीख काय असेल ते. ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे पाहणार आहेत. तर तो पार्ट स्टार्ट करत असताना मी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच स्टार्ट केली आहे आणि ऑनलाईनची बॅच जेवढे लाईव्ह लेक्चर आहेत ते सगळे रेकॉर्डेडमध्ये अवेलेबल आहेत आणि ती जेव्हापासून वाटतं 22 जानेवारीपासून आतापर्यंत कंटिन्युअस सुरू आहे. तर जे विद्यार्थी आता तयारी स्टार्ट करतायत त्यांनी पहिल्यांदा ते लेक्चर कव्हर करून लगेच त्यांना लाईव्ह येता येईल आणि हे सगळ्या गोष्टी ज्या त्या करता येतील. बॅच आधी सुरू झालेली असल्यामुळं आपण विद्यार्थ्यांना ह्या असलेल्या 2,500 GST फीसवर फक्त एक MAHA20 MAHA20 हा कोड त्यांना वापरायचा आहे आणि हा कोड वापरून साधारणतः त्यांना जे ते ॲडमिशन करायचं आहे. ह्यातला अकाउंटचा पार्ट आपण लाईव्ह ठेवलेला आहे, पण त्यातला क्वांटचा पार्ट, रिझनिंगचा पार्ट आणि मराठीचा पार्ट हा रेकॉर्डेड पार्टमध्ये जो तो विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी साधारणतः त्याचा लाभ घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून घेतलेला नाही त्याच्यामध्ये टेस्ट टाकायच्या बाबतीत 25 ते 30 तारखेपर्यंत साधारणतः, कारण की मी ॲप्लिकेशन लिंक ओपन होण्याची वाट पाहत होतो. आता 25-30 तारखेपर्यंत सिलेबस बऱ्यापैकी पुढे आला असेल तर तेव्हापर्यंत आपण त्यामध्ये 10 मॉक टेस्टसुद्धा जे ते ॲपमध्ये टाकून देणार आहोत. प्रथम ॲपवर सध्या तुम्हाला अवेलेबल आहे. तुमचे जे काही महत्त्वाचे डाऊट आहेत, पहिल्यांदा ॲप्लिकेशन लिंक ओपन झाली आहे, लवकरात लवकर आणि काळजीपूर्वक ॲप्लिकेशन जे ते स्टार्ट करायचे सगळ्यांनी. त्याच्यामध्ये वेळ लावायचा नाही आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थित फील्ड भरा. तुमचे त्यातल्या एकूण एक फील्ड जे आहेत त्या IBPS एक्झाम घेते आहे. तुम्ही ओव्हरऑल काही लोक मेलच्या ठिकाणी फिमेल करतात, फिमेलच्या ठिकाणी मेल करतात, नावाची स्पेलिंग चुकवतात. जिथे फक्त नाव टाकायचे तिथं सगळं नाव टाकतात, जिथं मिडल नेम टाकायचे तिथे स्पेलिंग चुकवतात, कधी कधी सरनेम टाकायचं विसरून जातात. मोबाईल नंबर, ईमेल ID त्याच्यापासून बाकी सगळ्या गोष्टी ज्या IBPSच्या फॉर्ममध्ये मॅन्डेटरी आहेत त्या व्यवस्थित टाकायच्या आहेत. ठीक. तिथून पुढे जे विद्यार्थी साधारणतः आपण आता विचार करतात की अभ्यासाचा वेळ कसा पाहिजे, जवळपास 150 मार्कांपैकी 110 मार्कांचं जे आहे त्याच्यामध्ये अकाउंटचा पार्ट तुमचा आणि राहिलेले 40 मार्कांमध्ये तुमचा ॲप्टिट्यूडचा पार्ट, गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता हे विषय आहेत. तर त्यामुळं अकाउंटचा वेळ निश्चितच वेळ जो तो जास्त द्यावा लागणार आहे. तर मला असं वाटतं सध्या अभ्यासाच्या वेळेचं नियोजन करताना जे जुने मुलं आहेत ज्यांनी आपापल्या बॅचेस संपवलेल्या आहेत ह्यांनी हा वेळ 50% करावा. 50% अकाउंट्सला आणि 50% सगळ्या ॲप्टिट्यूडला मिळून ज्यांच्या बॅचेस संपलेल्या आहेत. पण काही मुलं जे आत्ता साधारणतः IBPSच्या एक्झामच्या तयारी लागलेले आहेत किंवा सरळ सेवेच्या एक्झामच्या तयारी लागलेले आहेत ते एकदम 50% वेळ त्या विषयासाठी देऊ शकत नाहीत, कारण की राहिलेल्या विषयाला न्याय देता येणार नाही. तर त्यांनी सध्याला अकाउंट्सचा वेळ 30 ते 40% वेळ अकाउंट्सला आणि राहिलेला वेळ जो आहे तो ॲप्टिट्यूडला अशा पद्धतीने देता येईल. पण बॅच संपलेल्या मुलांनी होतं कसं की अकाउंटचा पार्ट संपून तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही होऊ शकतं 2300 पासआउट आहात, 2200 पासआउट आहात, 2100 पासआउट आहात, 2000 पासआउट आहात. तर तेवढा वेळ साधारणतः तेवढा आपल्याला मोठा गॅप पडलेला असल्यामुळं आपल्याला वेळ अभ्यासाला जास्त लागतो. तर 50% वेळ अशा हिशेबाने सध्याला तुम्ही चालू द्यायचा आहे. पुढे जे विद्यार्थी IBPSची तयारी करतात त्यांनासुद्धा आणि जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्यांनासुद्धा अकाउंटचा सिलेबसमधलं वेटेज सायझेबल असल्यामुळं तुम्हाला तिकडचा वेळ जो तो जास्त द्यावा लागणार आहे. थोडं पुढे या की काही विद्यार्थी म्हणतात आचारसंहितेचा परीक्षेच्या तारखेवर किंवा कशावर परिणाम होईल का, तर काही परिणाम होणार नाही. नवीन येणाऱ्या प्रोजेक्टवर त्याचा परिणाम असतो. जो ऑलरेडी लॉन्च झालेला आहे, जो ऑलरेडी ज्याची ॲड आलेली आहे त्याची प्रोसेस कंटिन्यूस चालू असते, त्याचा आणि आचारसंहितेचा संबंध नाही. पुढे सर अकाउंट्स लाईव्ह आणि क्वांट रिझनिंग आणि मराठी प्री रेकॉर्डेड ठेवण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे, तर त्या पाठीमागचं रिझन आहे की सगळेजण हे परीक्षा देणारे जे आहेत ते वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची तयारी असते. काही लोकांनी IBPSच्या फॉर्मॅटमध्ये ॲप्टिट्यूड केलेलं असतं, काही लोकांनी सरळ सेवेच्या फॉर्मॅटमध्ये ॲप्टिट्यूड केलेलं असतं. त्यामुळं प्रत्येकाची त्या ठिकाणची लेवल वेगळी असते. तर त्यामुळं क्वांटचा माझा पार्ट क्वांटचा, रिझनिंगचा पार्ट अमोल सरांचा, मराठीचा पार्ट महाले सरांचा,
हा वाला पार्ट आपण ऑलरेडी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर अकाउंटचा पार्ट लाईव्ह का, कारण की तो मोठा गॅप पडलेला असल्यामुळं सगळेजण जवळपास एका लेवलपासून स्टार्ट करा. त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स असतील, ज्या लोकांनी आधी CS ची तयारी केलेली असे विद्यार्थी, पण तरी पण थोडा आधीपासून स्टार्ट करावा लागतो. त्याच्यामध्ये डाऊट जास्त असतात, मोठा गॅप पडलेला आहे, म्हणून तो वाला पार्ट आपल्याकडे डेली 4 वाजता लाईव्ह होत असतो. आणि अजूनही पुढे सुरू आहे ती प्रोसेस. अजूनही ॲड आल्याच्यानंतर किंवा बॅच चालू झाल्याच्यानंतर भलेही लिंक ओपन झाली नाही, पण आपण आपली बॅच कंटिन्यू सुरू ठेवलेली आहे. थोडं पुढे सर, परीक्षा आधी जरी क्वांट, रिजनिंग आणि मराठीचे हे प्री रेकॉर्डेड लेक्चर होतील, पण परीक्षा आधी ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होतील का, तर हो, परीक्षा आधी आपण रिव्हिजन सेशन गणिताचे, रिजनिंगचे आणि मराठीचे जे आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये सेम बॅचमध्ये आपण ॲड करून देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी परीक्षेची जी जाहिरात होती त्या जाहिरातीचा व्हिडिओ पाठीमागे मी बनवला होता, तो सगळ्यांनी व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे. ही वाली जाहिरात होती ती. यामध्ये महावितरण 468 ज्युनियर असिस्टंटचा हा 14,000 लोकांनी पाहिला. हा वाला व्हिडिओ बघून घ्या, याच्यामध्ये मी सगळे डिटेल्स मेन्शन केलेत. वाटल्यास ह्याची लिंक जी आहे ती मी पिन कमेंटमध्ये पण टाकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. त्याच्यामध्ये ॲडबद्दलचे सगळे डिटेल्स जे आहेत ते दिलेले आहेत. जो BCom आणि BBA साठीची ॲडव्हर्टिजमेंट आहे, तर ते एकदा सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे. थोडं पुढे या. परीक्षा कधी होईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरणच्या केस, MSEBच्याच केसमध्ये महावितरण, महाडिस्कॉम, महाट्रान्सकॉम, महाजेनकोचा साधारणतः एक्झामच्या डेटमध्ये बऱ्यापैकी चेंज होत असतात. काल अर्थात परवाशी मला वाटतं 4 मार्चला त्यांनी पुन्हा एकदा महाट्रान्सकोची एक्झामची डेट जी 21 तारखेला मला वाटतं 21 मार्चला सांगितली होती, त्या दिवशी CETची एक्झाम होत असल्यामुळे पुढे ढकललेली आहे. तर त्याच्यामुळं त्याच्याबद्दलचं सध्याचं अपडेट हेच आहे की अजून महावितरणच ह्या परीक्षेच्या तारखेबद्दल काही ठरवलेलं नाही. पण त्याच्याबद्दलचं काही अपडेट आलं तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यापर्यंत ते अपडेट जे आहेत ते घेऊन येतो. आणि सध्या असं, कारण की मला वाटतं ॲप्लिकेशनची लास्ट डेट 20 आहे असं वाटतं, मला पाहावं लागेल पहिल्यांदा लास्ट डेट काय. आय थिंक 20 आहे, एकदा फक्त चेक करून घ्या. तर ॲप्लिकेशनचे लास्ट डेट समजा मार्चमध्ये आहे, तर टेंटेटिव्ह पकडून जरा तुम्हाला तुमची तयारी अशी करायची आहे की एप्रिलमध्ये जरी परीक्षा आली तर तरी तुम्ही तयार पाहिजेत. मिड एप्रिलच्या आसपास परीक्षा झाली तरी तुम्ही तयार पाहिजेत. सर, याचा अर्थ परीक्षा मिड एप्रिलमध्ये आहे का, तर नाही. परीक्षा ही कधीही होऊ शकते, पण तशा हिशोबानं तुम्हाला तुमच्या अभ्यासाची प्लॅनिंग करायचं. एक चांगला वेळ सध्याला बँक एक्झामच्या पेपरला नाही, कारण की त्यांना सध्याला समोर ॲज गुड ॲज कोणतीच परीक्षा नाही आहे. काही लोकांची न्यू इंडियाची परीक्षा आहे, न्यू इंडिया असिस्टंटची मेन्स असेल आणि NISA लेवची मेन्स असेल, पण त्याच्यामध्ये कॉमर्समध्ये देणारे मुलं जे आहेत आणि त्याच्यामध्ये कॉमर्समध्ये साधारणतः देणारे मुलं, मला त्यांचं पर्सेंटेज टर्म्समध्ये आकडा चांगला सायझेबल असेल, पण पर्सेंटेजमध्ये तोही आकडा कमी वाटतो. SBI क्लरिकल मेन्सपर्यंत मुलांचं ज्यावेळेला ॲड आली होती डिसेंबरमध्ये, असं त्यांचं म्हणणं होतं की SBI क्लर्क मेन्स होऊन जाऊ द्यायला पाहिजे होती. बरं झालं की त्यांची SBI क्लर्कची प्री झाली, मधल्या काळात निकाल लागला, मेन झाली, त्याचा निकाल लागला आणि मग साधारणतः ही लिंक जी आहे ती ॲक्टिवेट झालेली आहे. तर त्यामुळं आता तुम्ही लोक IBPS म्हणून बऱ्यापैकी रिकामे आहात, तर चांगला फोकस तुम्ही लोकांनी अकाउंट्सवर करा आणि ह्या एक्झामच्या पाठीमागला. आणि सोबत मी जो पहिला व्हिडिओ टाकला होता ह्या ॲडचा, तो ॲडचा व्हिडिओसुद्धा पहिल्यापासून व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल की आपल्याला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. एवढीच माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. परीक्षेच्या तारखेबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या त्याच्याबद्दलचं अपडेट नाही. इनफॅक्ट अजून महावितरणच ठरवलेलं नाही आहे. तर जसं माझ्याकडे त्याच्याबद्दलचं अपडेट आलं तसं पहिल्यांदा मी तुमच्याकडे ते घेऊन येतो. सध्या व्यवस्थित अकाउंट्सच्या आणि ॲप्टिट्यूडच्या तयारी लागा, हेच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद.